रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड, सत्याचा शोध, जनतेचा आवाज. आता बातम्या सर्वात आधी, सर्वात वेगाने आणि सर्वात विश्वासार्ह पद्धतीने. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, सामाजिक घडामोडी, अपघात, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विकासाच्या बातम्या पहा. रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल, का सत्याची धार लेखणीची. आपल्या हक्काचे न्यूज चॅनल, रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. 3 वर्षापासून पाण्यात बुडतंय कोपरवली स्मशानभूमीचा परिसर. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी अजूनही गाढ झोपेत. मुसळधार पावसामुळे कोपरवली गावातील अनेक घरांमध्ये पुन्हा एकदा पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. विशेषतः अक्षय म्हात्रे यांच्या घरामध्ये संपूर्ण पाणी शिरल्याने त्यांचे कुटुंब अत्यंत बिकट परिस्थितीत जीवन जगत आहेत. 2 लहान मुलींना घेऊन पाण्यातच संसार करावा लागत असल्याचे अत्यंत वेदनादायी चित्र समोर आले आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार गेल्या 3 वर्षापासून हीच परिस्थिती सातत्याने निर्माण होत असून याबाबत अनेक वेळा ग्रामपंचायत, संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचे लक्ष वेधण्यात आले. मात्र आजपर्यंत पावसाच्या पाण्याचा कायमस्वरूपी निचरा करण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. मुसळधार पाण्यामुळे घरातील जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, कपडे आणि घरगुती साहित्याचे मोठे नुकसान होत असून नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. विकासाच्या घोषणा आणि प्रत्यक्ष परिस्थिती यामधील तफावत या निमित्ताने पुन्हा एकदा उघड झाली आहे. गावकऱ्यांचा आरोप आहे की निवडणुकीच्या काळात मतांसाठी प्रत्येक घराचा उंबरठा झिजवणारे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी आज संकटाच्या काळात गावाकडे फिरकलेलेही नाहीत. नागरिकांच्या अडचणी समजून घेण्याऐवजी केवळ आश्वासनांचीच खैरात केली जात असल्याचा आरोप होत आहे. यावेळी गावकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की पूरग्रस्त कुटुंबांना तातडीने आर्थिक व जीवनावश्यक मदत द्यावी. पावसाच्या पाण्याचा कायमस्वरूपी निचरा करण्यासाठी त्वरित उपाययोजना करावी. संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करावी. भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी ठोस नियोजन जाहीर करावे. कोपरवलीतील ही परिस्थिती केवळ एका कुटुंबाची नाही, तर त्या संपूर्ण गावाच्या सुरक्षिततेचा आणि प्रशासनाच्या उत्तरदायित्वाचा प्रश्न बनला आहे. यामुळे शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आता तरी जागे होऊन तातडीने कारवाई करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. संकटात माणसाला आधार देत हीच खरी लोकसेवा आहे. आश्वासनांनी नव्हे तर कृतीने प्रशासनाने विश्वास जिंकावे, अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.